या ठिकाणी शुभ मुहूर्तावरती सर्व मंडळी जमलेली आहे. आशिष भैया आमचा आजचा बेत. चुला आमची बनलेली आहे. आशिष भैया पातेले काळ करत आहेत, म्हणजे माती लावत आहेत. मला आता चूल पेटवायची आहे. सोन्या, अरे स्नॅप पुन्हा पाठव रे. अरे पातेलं ठेवावं लागेल लगेच आपल्याला. अरे ठेवावं लागेल सर, पण आधी कसं हे करावं लागतं माहिती का? लाकडं मोठं टाकायचं, मोठाले खाली टाक, काही बारकाले टाक, म्हणजे मोठाले चेतले की पुन्हा जळायची गरज नाही परत. बारकाले बारीक काड्या करून टाक, मग ते लवकर पेटतात. लाकड गिर मोठं हे बास झाली. बारकाली थोडं, आता बारकाली असले काड्या थोडं. एक मोठं हा अजून ते आदेश नाही, थोडं गरज चालतं. बाद झालं. खालून नसते गरज, खालून काळच असते. नाही तोडावं लागतंय थोडं बरं इथून. म्हणून तोडलं. अरे तोड की. आदेश तोडणार आहे. तोडणं लवकर, त्याच बारीक काड्या तुटून मग ते सोने. नाशिकचा कुठं मधून कुठं हिसळून त्याला गरम पाणी करून थांबतात. आधी उचल नाही खाली काय अरे हे काड्या बारीक अजून हे दगड बदलावं लागते. धर पातेल्याला आतून धर असं. काय करणार, पेट्रोल टाकू थोडं. काड्या बारकाल्या अजून टाक म्हणतात तुला मी सोने. काय भागत आहे कागद आहे ना, कागद मॅगी सोडलं. चक्क भैया आणि भैया आमची लाकडं संपल्यामुळे लाकडं आणायला गेली होती. तुम्ही भैयाची फक्त ओव्हर ऍक्टिंग बघा. भैयानी चक्क लाकडं घेऊन आलाय भैया. मला विश्वास बसत नाही. पाणी आमच्या कडेला आहे. मॅगी होईल आपली. अरे चुलच आपली बंद होईल ना त्यांनी. अरे भैया तुला कुठे शिकवायचंय? ह्यामुळे तुला शाळेत पाठवलं होतं ना. अरे भैया घरचे म्हणते. अरे काय गरज नाही त्याला भैया हलवायची. अरे हलवलं मॅगी. हे फोड बरं. आशिष काय कर, आता मसाला फोडून त्यात टाक. त्यात बोलायचं जरा काय नाही होत त्याला. मॅगी खाणार आज. काय म्हणतो? गोखा बाड्या गोखा तू. भैया मागच्या ब्लॉक मध्ये विषयन खात होता, आता विषयनच खातोय. लग्नात आजल्या नाहीत म्हणून बजेट कमी. इथं आता मॅगीची प्रोसिजर चालू आहे. गरम करायचे आपल्याला. तेल टाकलं? तेल नसते बाबा, पाणी असते. नाही तेल असतंय. कस काय तेल असते? सोन्या सांग रे. हे काय तेलच आहे ते. पाणी कशाहून पाणी? तुला माहिती पाणी, मला माहिती पाणी. मॅगीला कुठं माहिती पाणी म्हणून? खरे काय मॅगी पाणी आपलं. मॅगी सुरुवात झाली आहे भैया. वा वा. अरे ते सांडायला लागले नीट होत जरा. अरे व्हिडिओ साठी काही बी नको करू भैया. बस
आणखी टाकायला लागतं. बस. पाणी पुन्हा वरून टाकू तवाच सारखं होईल ढुळूक पाणी नुसतं. सोन्याने तर असली बेकार केली ती ढवळ पाणीच केलं तिथं. थांब गरम होऊन देईन त्याला पाण्याला नाही बसत कोण आहे तिकडे रे माधव पाणी उकळलेलं आहे मसाला काढायचं चालू आहे कोण करू दे असा ब्लॉक पडला नसे आपला हे बघ टाकते चारा काय तू काय बोल कसं आहे ना सोन्या अरे पण हे चुकीचं आहे ते अन्न नाव नका दुसऱ्याच्या आधी आपला भाई थांबा थांबा कसं आहे ना कुणी काही म्हणून आपल्याला आता झाली असती केला असताच ना कार्यक्रम नीट बोल ना तुला मी सोन्याशिवाय बोलत नाही नीट बोल ना. ओमकार नाव आहे माझं ओमकार म्हण मला हा, कसं आहे ना सोन्या कुणी काही पण म्हणू दे आपल्याला फरक पडत पडत नाही काय भैया हो खरं आहे का नाही सगळे मला आपण मॅगी करायला येणार होतो तुम्हाला माहिती मला ते दुसऱ्याला कोणी सांगितलं कुणी सांगितलं रे वारी भैया तुझ्या म्हणतो नसतंय शिवाय बिवाय देते का लय शिवाय द्यायला लागले सगळं अरे येड्यावणी तोंडात आल्यावर करायला लागले घरात येऊन बोललो नाही तर लय माझ्या करायला लागले. कसलं वर ऍक्टिंग करते मी टाकणारच नाही ना पण नको टाकू नको टाकू पण ते सेव राहून दे ना कसलं वर ऍक्टिंग करते म्हणून इसका 50 नाही 150 रुपये काटो ओव्हर ऍक्टिंग के अरे अशीच बघ बरं कुणाला काय आहे का 1 2 काही आल्यापासून नुसतं काम करतोय पाणी गरम केले चूल पिटली मसाला काढला आहे का मॅगी काढली अरे तुझे चमचा कमा ढवळी चुल सांग लावली. फाड शिवाजी माझा चमचा काय रे तुझं? चमच्यामध्ये घाल नको तिकडे किशात ठेव लय शेप असल्यानं करू नको ना थुकल मी ते चमचा आता ओव्हर ऍक्ट नाही का जास्त चूर घालू नका ते खाता येणार नाही ह्या काय चमचा लांब लांब ठेवा. ह्या चमच्याने तुझ्या आम्ही नच करणार तुझी मॅग दुसरीकडे शिजव अरे बाहेर हात लावून देऊ नका तसं नका ना करू यार तुम्ही येड्यावानी. हात लावून देऊ नका बाहेर याला वराट कधी येणार रे दुसऱ्या? कोण आहे? पाणी टाकायला लागतं रे आणि अर्ध्या पाणी टाकायला लागतं. हा चालला आहे मसाला अरे पाणी चमच्या बाहेर काढते आता मध्ये घालू नको तू चमचा कळलं का तुला माझ्या मागे दगड आहे, असं डोक्यात घाली पाणी टाकणं म्हणते त्यात. या मसाला नको टाकू रे पहिलं पाणी तर ते मसाला मॅगीला चिपकायला लागला वर चमचा घालू नको म्हणलं मध्ये भैया त्यांच्या घरी जास्त नाही आपलं चमचे आहे म्हणून चमचागिरीच करायला लागले चमचा घेऊन आले मध्ये चमचा घालू नको. अरे पाणी टाकलं ते मसालाच नको ना तुझी मॅगी घे तुम्हाला ह्याच्या आता उडीतो थांबा सोने इज बॅक सोने इज बॅक काय म्हणत होतं पाणी टाकून कशाला टाकायचं पाणी कशाला टाकायचं सांग गरज आहे का पाण्याची त्याला अरे गरज आहे ना पाण्याची कुठं पाण्याची गरज आहे शेवटला टाकू ना गरज असेल तर तू एक मी तू आचारीस का अरे आहेस का आचारी सांग मला इकडे ते चमचा बुडवायला लागला 5 मिनिटाला अरे सारखा तिकडच राहिलेली वर ऍक्च्युली तू एक मी आहे मी बघन ना जेव्हा मॅगी बनून तेव्हा सांगायचं असतं चांगली बनली की नाही बनली आधीच नाही मध्ये मध्ये करायचं खॉप लागतंय कसं गप्प
खरंच आहे भया. कोणतरी चांगलं म्हणतंय का रे? अरे नको म्हणू रे. ठीक आहे चांगलं म्हणी ना. खाऊ नको. आम्हाला तसंच खाऊ खायचंय. नको, जाऊ तू खाऊ नको. खाऊ नको. अय, तुला मान्य आहे ते असं मान्य आहे का? मान्य आहे. आशिष, तुला मान्य आहे का असं खायला? तुला मी तशी मला म्हणले तुला आहे का नाही चांगलं उपयोग? पाणी टाका रे जरा. एक पाण्याची बॉटल आणि थोडी मॅगी दे रे त्याला. पाण्याची बॉटल नाही त्याची पाण्याची बॉटल आणली एकच पाहिजे असली 3 रुपये दी. 3 रुपये कितीला आहे? तीन नाही. ऐ, महाग आहे 300 रुपये द्यायला नाही आपल्याला तिथून आणावं लागेल जाऊन. ती 50 रुपयाच्या बाटल्याच आणल्यात इतक्या. 10 रुपये पेट्रोल आणि 40 रुपयाच्या बाटल्या. बायाची टाकी पूर्ण होती यार, फुल होती. तुम्ही त्यातलं पेट्रोल काढलं. चल आपल्याला आपण चॉपस्टिक आणू खायला. चल चॉपस्टिक म्हणजे मॅगी खायला काहीतरी आण. चल. कसलं वातावरण आहे टाईट. हात काढ ना. चांगला असं व्हिडिओ काढत तर भारी. आमच्यासाठी आम्ही चॉपस्टिक घेऊन चाललेलो आहोत, कारण की आम्ही चमचे घरी विसरलेलो आहोत. माझ्यासोबत चॉपस्टिक आणण्यासाठी आलेला भैया, अर्थात आमचे काकाश्री, ते बघा खायला बी लागलेलं की. कधी नाही भेटलं आणि लगे खायला बी लागले आमचे कट्टे. तुम्हाला फुल गॅरंटी देऊ शकतो तर कोण नसेल खात, पण ती भैया एकटा असं खात असतात. चला बघू. खरं चला तर बघू आपण भया कसा एकटा तुम्हाला फास्टमध्ये जाऊन दाखवतो. अरे अर्धी संपली ना. अर्धी संपली. हो काय काय रे ती सगळ्याच्या आधी खायला लागले. तिथं अजून सकाळी वाढली पण नाही. ही शिजली बी नाही तर खायला लागले. मॅगी बनलेली आहे, सगळे खात आहे, संपत आली. शेफ मीच आहे. आपण सगळ्याचा रिव्ह्यू घेऊ कशी बनली. संपलेलं दाखव ना सगळ्यात. भैया हावरट, लय भारी झाली ती मॅगी. हावरट भैया. एकदा घेतली मी, 3दा खाल्ली. पैसे दिले का? पैसे 30 रुपये दिले मी. कधी ती पाणी बॉटल, कधी माचीस. कधी 30 रुपयाचं माचीस. 30 रुपयाला माचीस कसं झालं? पेट्रोल गेलं तिकडे जाऊन कुठून आणायला असं. आमच्या गाड्या पाण्यात चालतात, ती गाड्या दाखव पाण्यावरची. बरं जाऊ दे सोडा. अशीच मॅगी केस झाली. पैसा गेला पण आदत केला. नंबर एक झाली. काय व्ह्यू मध्ये अमोल आचार्य नंतर विजय आचार्यचं नाव. चॉपस्टिक. भैयाला काय लागली? काय पाहिजे. हा गमन करायला ना आपण. नाही जाणार मी. पण ते काय गरज आहे का त्यांना तिकडे घालायची गाडी? अरे टाइम लॅप्स कसं काढायचं आपल्याला? गेली बिली तर गाडी. कुठं जाणार आहे? आज जायचं कसं जायचं पण? कुठं जाणार ए, आहे? ए, ए, ए. काय आहे ती घरची गाडी काय? मग दत्तकाची गाडी आहे आमची. तुझं काय रे? हा अरे त्याला मेंटेनला लागा ना गेली इतकी ते. लागली नाही काशी अरे, मिरची. अरे, अरे, पाड अरे खाली नका तोंड करू. ए, ए. अरे पण नको ना पाडू पण आमची गाडी. अरे कुठं पडायला लागली पण तुमची गाडी? तू ओव्हर ऍक्टिंग कमून करायला? Overacting 50 रुपये काटायस का?
काहीतरी मला जेवावं लागतं मला वाटते. तुम्ही जर आता टाइम लॉस बघणार आहेत त्याच्यासाठी तयारी चालू आहे. गाडी डिकी हा मी खराब केली गाडी. हा, मी खराब केली गाडी. पाना घेतला तर घेतला आणि परत असं करायला लागला. पानं ठेवला दिलं नाही का तुला वापस? मग ती डिक्की कशाला लावायची काय पानं दिली नाही वापस तुला? गरज होती का? पानं दिले का दिला नाही का वापस? नाही? दिला पण काय ती डिक्की खोटं यार. लावायला. खोट बोलायचं नाही. पण डिक्की खराब केलीच ना तू त्याची डिक्की पण. कुठे तुझ्या गाडीला? डिक्की मध्ये ते सीट उघडायचं. अरे आपलं हे चालू आहे का? बघा नाही तर नुसतं मला तर वाटते खाली पडलाय काय मोबाईल. जाय नाही ते खाली. मागच्या वेळेस आपलं असंच झालं हेच रडलं होतं आता मी हेच रडायला लागले. जाऊ दे तिकडून काटा देत जाऊ दे. घेतला ना अशा रीतीने सगळं पार पडलेलं आहे. भैया फॉर्म मध्ये तिकडे गेलाय. चौघजण बसून जाणार. भैयाच्या गाडी तुम्ही बसणार नाही आता. कुठून काय अडचण नाही. मी गाडी घेतो बस माझी चौघजण तो. तरी दसकट लागलं. मला बी लागलं ना. गंगा भारतीचं ही चलन काय तू तिला ब्रेक नाही देत बाहेर व्हिडिओ घेऊन नका बरं का. आणि मागतात घसरायला लागले. गाडी घेऊन यायला लागलं काय बाहेरची गाडी चढत नाही बरं का. इथं चढतच नाही गाडी ती. चढली चढत आहो काय सांगतो ते. पण ती त्रास देते म्हणजे तिथं लय त्रास देणार आहे. चौबल शेट आलो तर असल्या रोडने असला रोड बघायचा. अजून गाडीची मार्केटिंग करायची का? सोन्या TVS पहाडो की राणी. खेकडा सोन्या पडला. सरळ ठेवून तेव्हाकडे झाले पाटील. दैवती गाडी एअर बसला असतात. एअर काढते. अशा प्रकारे आम्ही माशांसाठी ट्रॅप बनवलाय.
थोडा वेळ वाट बघूया येतात का नाही. हे बघा एवढेच आहे. हे बघा अशा प्रकारे आमचा आजचा सफर संपत आहे आणि आम्ही परतीच्या दिशेने जात आहोत. पण एवढंच एक सीन आहे. मला वाटतं पेंटिंग मध्ये जायला पाहिजे. खराब होईल ना सोन्याकडे घे चल ये मग घे चल ये. सर पण आणलंय तू जरे पातील चल सायलेन्सर मध्ये नाही तुटली हे